नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तुमच्या सर्वांचे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मी स्वागत करतो. आज सकाळी सकाळी आलो आपण शेतात. एकादशीच्या शुभ मुहूर्तावर आज आहे आपल्या हरभऱ्याची पेरणी. बघा, आपण बियाणे हे सगळं आणले घरून. बघा, हे इकडे इथं एक तिकडे धुऱ्यावर आहे आणि हे इकडे आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण ओके पद्धतीने आपण बियाणं आणले. आता फक्त ट्रॅक्टरनेच बाकी आहे. तुम्हाला मी एक वेळ आपलं शेत दाखवून देतो. बघा बघा कशा प्रकारे आपलं शेत हे मऊ असे तयार झालेले आहे. तुम्ही बघू शकता ट्रॅक्टर आता आलेला आहे. तुम्ही बघू शकता दूरवर. सगळं आपण पूजा वगैरे करून घेऊ. एक 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 सगळं सामान हे आपण पूजेच्या ताटात काढून घेऊ. बघा, आपण सर्वप्रथम मशीनचे ट्रॅक्टरचे आपल्या शेतमाऊलीचे पूजन करू व नंतर आपल्या पेरणीला सुरुवात करू. बघा अशा पद्धतीने. तोवर तुम्ही चॅनलवर नवीन नसाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून आपले नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी भेटत जातील. चला मग, आपला मठ्यासुद्धा आपल्या सोबत आहे, म्हणजेच आपलं कुत्रं. हे आपल्याला कधी एकटं सोडत नाही. बघा ट्रॅक्टरची सुद्धा आपण व्यवस्थितपणे पूजा वगैरे करून घेऊ. बघा, जेणेकरून आपल्या पेरणं येणार नाही व पेरणी सुखरूप पार पडेल त्या हिशोबाने ही पूजा करत असतात. बघा, नारळ आणलं तर आपण नारळ फोडून घेऊ. आता तरी मंडळी, अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर तुम्हाला गावाच्या गोष्टी, गावाचा परिचय, विलेज ब्लॉगिंग यासारखे व्हिडिओ येत राहतील. तरी सबस्क्राईब करून घ्या. नारळ फोडून झालं, प्रसाद सुद्धा आपण वाटून देऊ. बघा, प्रसाद वगैरे खाल्ल्यानंतर सगळ्यात पहिलं आपण मशीनमध्ये बियाणं टाकून देऊ. या पद्धतीने आपलं खत नसते, सोयाबीनला आणि हरभरा टाकून असते त्याला आपण खत हे टाकत नसतो पेरणीसोबत, आणि नंतरसुद्धा टाकत नसतो. आपण फक्त स्प्रे घेत असतो. फवारणी योग्य फवारणीवर आपलं पूर्ण हे पीक असतं. सोयाबीन असो हरभरा. बघा, बी वगैरे टाकून झाल्यानंतर आपली झाली पेरणीला सुरुवात. गजानन महाराज की जय. आपल्या पेरणीला सुरुवात झालेली आहे. बघा बघा आपलं कुत्रं. बघा, पाव ते कुत्रं. वा, याला पूर्ण शेत होईपर्यंत ट्रॅक्टरच्या सोबत थांबते. आता बघा, एक वेळ आपण बघून घेऊ बियाणे बरोबर सुटून राहिलं की नाही. इथं तर मला काही दिसून नाही राहिलं. आहे योग्य पद्धतीने आपलं बी चालू आहे. आपण सहज 30 किलो आपलं बियाणे हे चालू आहे. आपलं कुत्रं आता पूर्ण शेत होईपर्यंत ट्रॅक्टरसोबत थांबते. असं करता करता आपलं योग्य पद्धतीने पूर्ण जवळपास अर्ध शेत झालेलं आहे. आता आपण हे इकडचं कट्ट ट्रॅक्टर जवळ घेऊन जाऊ आणि पुन्हा ट्रॅक्टरमध्ये बियाणं टाकून देऊ. बाप, मंडळी तुम्ही पाहू शकता, हे आहे आपलं घरचं हरभऱ्याचं बियाणं. याची जात आहे ग्रीन गोल्डचं आहे. हे ग्रीन गोल्ड 2 ते 3 वर्ष झाली मी ह्याची पेरणी करत असतो. उतारसुद्धा चांगला लागते. आता झालं आपलं अर्ध शेत आणि आपल्या समोर तुम्ही पाहू शकता हे जे पाईप आहेत हे आपले मधाच आहेत. तिथपर्यंत आता पेरणी आपली गेलेली आहे. आता आपण ते एका इकडे घेऊन घेऊ. पेरणी झालेल्या शेतात ठेवून देऊ आपण ती, कारण इकडे येणारा ट्रॅक्टर आपण अगोदर
खांब मुडला. अरे हां हां बरं ठीक आहे. दोनच बघा पाईप करून घेतली. आपले आता अर्ध जास्त शेत झालेलं आहे. पाऊस बी याचा अंदाज आहे. आता बघू शकता किती काळोख अंधार आलेला आहे. बद्दल बी खूप जास्त आहे. पाऊस याची शक्यता आहे. थोडंसं शेत बाकी आपण आणखीन बिजोई टाकून देऊ. पूर्ण एक पॅक करून टाकू ही, म्हणजे आपलं शेत होईपर्यंत. बघा मंडळी, आपली पेरणी अंतिम टप्प्यात आलेली आहे. तुम्ही पाहू शकता पाऊस सुद्धा लागलेला आहे. बघा तिकडे खूप जोरात पाऊस चालू आपल्याला पाहू शकता. आपली अंतिम चरणात आलेली आहे. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.